नमस्कार. स्किल इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. स्किल इन मराठी. आज या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम क्षेत्रातील माहिती करून घेणार आहोत. म्हणजे आपण कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये किंवा बांधकामामध्ये एखादं काम झालं की त्या कामावरती आपण काही दिवस पाणी मारतो, म्हणजे तो भाग ओला ठेवत असतो बघा. हे पाणी मारण्याचा जो काही कालावधी असतो, किती दिवस पाणी बघूया. आता जर आपण वीट बांधकाम केलं असेल तर त्या वीट बांधकामावरती आपल्याला कमीत कमी 7 दिवस पाणी मारावं लागेल. जास्तीत जास्त 10 दिवस आपण पाणी मारलं तरी चालेल. आणि जर तुम्हाला असं वाटलं की अजून त्याच्यावरती पाणी मारण्याची गरज आहे, जे बांधकाम आहे थोडंसं ड्राय किंवा वाळू असे निघल्यासारखी वाटते, मॉर्टर खाली पडल्यासारखा वाटतो, तर त्या ठिकाणी तुम्ही अजून थोडा कालावधी वाढवू शकता. म्हणजे तुम्ही जर आणि आता हे पाणी मारताना दिवसातून आपण 2 वेळा मारत असतो, मग 10 दिवसानंतर तुम्हाला वाटलं की अजून कमी पडतंय तर दिवसातून 1 वेळा करा, परत 2 दिवसात एकदा करा, 4 दिवसात एकदा करा. एकदम असं बंद करू नका. जर तुम्हाला गरज वाटली तर वाढवा, नाहीतर शक्यतो 10 दिवस वीट बांधकामासाठी भरपूर झालं. दिवसातून 2 वेळा असे 10 दिवस काय करायचं, वीट बांधकामावरती पाणी मारायचं. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हे पाणी कसं मारायचं. आता वीट बांधकाम असेल, भिंत असणार आहे बरोबर, त्याच्यावरती आपण पाईपनं पाणी मारू शकतो. फक्त प्रेशरनं जास्त मारू नका, जेणेकरून त्यातला जो काही मॉर्टर असतो, मसाला असतो, तो खाली पडणार नाही. एवढं प्रेशरचं पाणी, म्हणजे जास्त प्रेशरचं पाणी वापरू नका. आणि सगळ्यात साधी सोपी पद्धत, पाणी मारताना सुद्धा काय करा, ज्या काय आपल्या भिंती असतात त्याच्यावरती आपण उली पोती वगैरे ठेवून, आपली कापडी पोती असतात बघा, त्याला आपण बारदान वगैरे म्हणतो, ती पोती पण त्याच्यावरती ठेवत जावा. म्हणजे पाणी मारून ती पोती भिजवून त्याच्यावरती ठेवा, किंवा त्या पोत्यावरतीच डायरेक्ट पाणी मारलं तरी चालते. बांधकामावरती पण पाणी मारा आणि त्या पोती पण भिजवून ठेवा, जेणेकरून दिवसभर तो ओलावा त्या भिंतीमध्ये निर्माण राहील. जेणेकरून जो काय मॉर्टर असेल किंवा कॉन्क्रीटचं बांधकाम असेल, कॉन्क्रीटचं मी तुम्हाला पुढे सांगतोच, वीट बांधकाम जे काय असेल आपलं, ते मॉर्टर, त्यामधलं जो काही मॉर्टर असेल तो मॉर्टर चांगला राहील. बांधकाम जर बघितलं तर ते आहे कॉन्क्रीटचं. आता या कॉन्क्रीटमध्ये आपण फुटिंगचं काम करत असेल, कॉलमचं काम करत असेल, बीम असेल, स्लॅब असेल किंवा स्टेअर केस असेल, जे काय कॉन्क्रीटचे स्ट्रक्चर असतात. आता कॉन्क्रीट किंवा जे आपण RCC स्ट्रक्चर तयार करत असतो किंवा PCC असेल, आपल्या बिल्डिंग मधला तो मेन सापळा असतो, मेन स्ट्रक्चर असतं. जसं आपल्या बॉडीमध्ये जशी हाडं असतात, आपले बोन्स असतात, आपला सापळा असतो, तसं बिल्डिंगच्या आतली बॉडी म्हटलं तरी चालेल. त्यामुळे RCC स्ट्रक्चर किंवा जे काही बिल्डिंग मधलं जे काही स्ट्रक्चर असणार आहे, कॉन्क्रीटचं काम असणार आहे, हे खूप पॉवरफुल असणं गरजेचं आहे. आणि या कॉन्क्रीटच्या स्ट्रक्चरला आपल्याला काय करावं लागतं, जर कॉलमचं काम असेल, बीमचं असेल किंवा फुटिंगचं काम असेल, तर त्याला 21 दिवसाचं क्युरिंग करावं लागतं. म्हणजे 21 दिवस त्याच्यावरती पाणी कंटिन्यू मारावं लागतं. आता जर आपण कॉलमचा विचार केला तर कॉलमवरती आपण पाईपच्या साहाय्यानं पाणी मारू शकतो. त्याच्या साईडनं अशी पोती गुंडळून त्याला ओलं ठेवू शकतो. शक्यतो कॉन्क्रीटला जास्तीत जास्त क्युरिंगची गरज असते. मग त्याच्यावरती आपण साईडनं पोती लावून ओलं जरी केलं तरी चालेल. आणि सर्वात महत्त्वाचं, आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला त्या प्लास्टिकच्या पिशव्या मिळतात 5 किलोच्या 10 किलोच्या, त्या काय करायचं, कॉलमच्या वरची बाजू जी असते, ज्या सळ्यावर आलेल्या असतात त्याच्यामध्ये घालून ठेवायची, आणि त्या पिशवीमध्ये थोडंसं पाणी ओतायचं, अर्ध्या पिशवीपेक्षा जास्त असावं, आणि त्या पिशवीला छोटी छोटीशी काय करायची, होलं पाडायची, आणि त्यातनं पाणी मग थेंब थेंब काय होतं, त्या कॉलमवरती येत राहतं. म्हणजे दिवसभर त्याचं क्युरिंग होत जातं. पण जास्त पण सारखं पण क्युरिंग करू नका. सकाळी संध्याकाळी किंवा दिवसातून 2 वेळा, शक्यतो सूर्योदयाच्या अगोदर करा. म्हणजे ऊन पडल्यानंतर उन्हाच्या वेळी क्युरिंग करू नका, कारण कॉन्क्रीट तापलेलं असेल आणि लगेच त्याच्यावरती पाणी मारलं तर थोडी त्यामध्ये केमिकल रिएक्शन होण्याची शक्यता असते. म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या अगोदर, म्हणजे कवळं ऊन असतं त्यावेळी जरी केलं तरी चालेल, आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर, म्हणजे शांत थंड वातावरण असतं, अशा वेळी काय करायचं, त्याच्यावरती पाणी मारायचं, जेणेकरून त्यामध्ये केमिकल रिएक्शन पण होणार नाही आणि आपलं जे काय कॉन्क्रीट आहे ते योग्य पद्धतीनं आपण जे काही मारलेलं पाणी असतं ते पाणी शोषून घेतं. आता यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक आहे किंवा सर्वात महत्त्वाचं बांधकाम, ते आहे स्लॅब. आता स्लॅबमध्ये आपण बघितलं असेल, स्लॅब करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आसपास बघितलं असेल, स्लॅबवरती आपण पाणी असं साठवून ठेवतो, तळी तयार करतो बरोबर, किंवा त्याला आपण आळं तयार केलं असं म्हणतो. म्हणजे वेगवेगळे शब्द आहेत, प्रत्येक ठिकाणी हे शब्द वेगवेगळे वापरले जातात. आपण त्याला तळं तयार करण्याची पद्धत म्हणू शकतो. कॉन्क्रीटवरती आपण काय करतो, छोटे छोटे अशी बांध घालतो आणि त्याच्यावरती पाणी साठवून ठेवतो. आणि ही साठवण्याचा कालावधी, जे काय कॉन्क्रीट असेल, शक्यतो जर छोटा स्लॅब असेल, कमी असेल बांधकाम, 1 मजलीच बांधकाम असेल किंवा छोटंसं बांधकाम असेल, तर कमीत कमी 21 दिवस ठेवाच. आणि जर तुम्हाला काही गडबड नसेल, निवांत काम करायचं असेल,
तर 28 दिवस तरी ठेवायचं. मोठे कन्स्ट्रक्शन असतील तर कंपल्सरी 28 दिवस, कमीत कमी 28 दिवस तरी ठेवा. म्हणजे त्याच्यावरती जर आपण ते 28 दिवस पाणी साठवून ठेवलं किंवा त्याचं 28 दिवस क्युरिंग केलं तर तो जास्त मजबूत होऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीनं आपण जे काही बांधकामातील वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत, बांधकाम आहेत, त्याचं क्युरिंग करून त्याची ताकद वाढवू शकतो किंवा होणाऱ्या नुकसानीपासून आपल्या बांधकामाचं संरक्षण करू शकतो. तर या प्रकारची व्यवहार उपयोगी शैक्षणिक माहिती ज्याचा वापर आपल्याला आपल्या रोजच्या कामामध्ये, रोजच्या व्यवहारामध्ये होऊन जाईल, अशा पद्धतीची माहिती आपली मराठी भाषेतून मिळवण्यासाठी आपलं स्किल इन मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून या प्रकारचे नवीन व्हिडिओ आपण बनवले की ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. म्हणजे यूट्यूब ओपन केले की तुम्हाला ते व्हिडिओ दिसत जातील किंवा नोटिफिकेशन्सद्वारे तुम्हाला त्याचे मेसेज येत जातील. स्किल इन मराठीला आपण जो काही वेळ दिला, प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.